श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. श्रावण महिन्यामध्ये देवादिदेव महादेवांची खास करून सेवा उपासना जी आहे, उपाय जे आहे तर ते केले जातात. त्याचबरोबर या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो 27 ऑगस्टला सकाळी 9:09 होणार आहे आणि समाप्ती 28 ऑगस्टला सकाळी 9:47 होणार आहे. मग रक्षाबंधन आपल्याला 28 ऑगस्टला साजरं करायचं आहे, शुक्रवारी, आणि याच दिवशी आपल्याला रक्षाबंधन हे देखील साजरं करायचं आहे. आता या दिवशी असं म्हटलं जातं की सार्वजनिक ठिकाणी जे नारळ आहे तर ते नदीला किंवा आपल्या घरामध्ये अर्पण न करत असताना देवी समोर किंवा एखाद्या मंदिरामध्ये अर्पण केला जातो, कारण जे नारळ आहे त्याला देवी शक्तीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. भगवान शिव यांचे 3 डोळे जे आहेत तर ते त्या डोळ्याचे त्रिनेत्र या नारळाला मानलं जातं आणि श्रावण महिना हा अतिशय अत्यंत पवित्र आणि तितका शुभ असल्यामुळे, भगवान शिवशंकरांचा महिना असल्यामुळे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देवांची देखील पूजा करून देवादिदेव महादेवांची पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी असं म्हटलं जातं की पवित्र गंगेमध्ये जाऊन समुद्राला स्नान समुद्र पवित्र गंगेमध्ये जाऊन समुद्राला नारळ अर्पण करणे अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानले जाते. हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय अत्यंत पवित्र आणि तितका शुभ मानला जातो. पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित मानली जाते. पौर्णिमा ही तिथी अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते. या दिवशी पवित्र गंगेमध्ये समुद्र तीरावरती जाऊन या दिवशी स्नान केलं जातं. या दिवशी स्नान करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. या दिवशी आपल्या घराभोवती, घरात जवळपास किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री पवित्र ठिकाणी नदीवरती जाऊन स्नान करण्याला अतिशय महत्व आहे. यामुळे आपल्याला वरुण देवताचा आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा मिळत असतो. परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र ठिकाणी किंवा नदी तीरावरती किंवा समुद्राच्या ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य आहे का? तर नाही. म्हणूनच आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी पौर्णिमेला या दिवशी घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्याने करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होईल. आपलं जे काय 7 पिढ्यांची गरिबी आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे तर ते देखील कमी होईल. सर्व मनातील कठीण इच्छा ह्या देखील नक्कीच माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होतील. माता लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करेल. जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, पैसा काही आपल्याला मिळेल. कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी हर हर महादेव हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. बघा मित्रमैत्रिणींनो, रक्षाबंधन 28 तारखेला आहे आणि 27 ऑगस्टला 9:07 ही जी पौर्णिमा आहे तर ती नारळी पौर्णिमा चालू होणार आहे आणि 28 तारखेला सकाळी 9:47 पर्यंत असणार आहे. म्हणून दोन्हीही दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू ज्या आहेत तर त्या टाकून स्नान करायचं आहे. हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. उद्या शुक्रवारच्या दिवशी करायचं आहे. बघा, रक्षाबंधनच्या दिवशी घरामध्ये अशा पद्धतीने भाऊ आणि बहीण जे आहेत तर ते सण साजरा करत असतात.
कारण ही पारंपरिक पद्धत आहे. भाऊ जो आहे तर आपल्या बहिणीला तिच्या पाठीशी राहण्याची आणि तिच्या जीवनामध्ये सदैव तिची साथ देण्यासाठी तिला वचन देत असतो. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यांचा हा सण असतो. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती हातामध्ये पवित्र रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते. म्हणून या दिवशी आपलं शरीर, आपलं मन जे आहे आणि अहंकार विसरून हा सण साजरा करायचा आहे आणि पवित्र स्नान आपल्याला करायचं आहे. तर संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण होत असते. जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकतो, त्यामुळे काय होतं तर नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते. शत्रुपीडा लागलेली असेल, नजरबाधा झालेली असेल तर ती सुद्धा दूर होते. आता नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं तर या योगावरती आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. सर्वात प्रथम थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. कलशामध्ये थोडंसं गंगाजल, गोमित्र घ्यायचं. तुळशीच्या पानाने संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे शिंपडून घ्यायचं आहे. घरातील अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर जाईल आणि घरामध्ये माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये वास्तव्य राहील. आता अंघोळीचं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं. घरामध्ये सुख, संपत्ती आणि सर्व काही आपल्याला मिळावं. आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा राहावी. आपलं जे भाग्य आहे तर ते बदलावं. आपल्या नशिबात जे नाही ते मिळावं. आपल्याला महत्वाचं काम जे आहे तर ते या उपायाने पूर्ण होणार आहे. आपल्याकडे आर्थिक स्थिरता असेल, अडचण येत असेल, पैशाविषयीच्या समस्या येत असेल तर त्या सर्व दूर होणार आहे. म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या आई भगवती कुलदेवीचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. संपूर्ण घराचं संरक्षण कवच म्हणजे कवच जे आहे तर ते तयार होतं. बघा, धन प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे. तर ही एक वस्तू टाकली तर आपल्या घरामध्ये शांतता, मानसिक त्रास जो आहे तर तो कमी होतो आणि शांतता, सुख जे आहे तर ते यायला सुरुवात होत असते. बघा, हा उपाय केल्याने जीवनातील जेवढे काही शत्रू आहे, कष्ट आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, मुलांच्या जीवनामध्ये येऊन त्रास देत असेल तर हा त्रास जो आहे तर तो कमी होईल. गुप्तवार करत असेल तर सर्व समस्यांचं निवारण होईल. तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सुद्धा या उपायाने नष्ट होतील. आता तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल, भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल, एखाद्या कामामध्ये तुम्हाला सतत अडचणी, अडथळे येत असेल आणि तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळवायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये आवर्जून हा उपाय नक्की करायचा आहे. आता सकाळी उद्याच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे. 5 ते 6:30 किंवा तुम्ही 6:30 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. अंघोळीचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. हा उपाय जो आहे तर तुम्ही जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा मग तुम्ही ज्यावेळी स्नान करणार आहात त्यावेळी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. तर या वेळेमध्ये जर आपण अंघोळ केली तर अंघोळीचं आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जो लाभ आहे तर तो आपल्याला मिळत असतो. 8 वाजेपर्यंत अंघोळ करायची आहे. आता एखाद्या पवित्र गंगेमध्ये तुम्ही जाणार असाल आणि तिथे जाऊन स्नान करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम जी वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण जे आहे तर ते निर्माण होतं. आपल्याला सर्वात प्रथम जी आहे तर ती दालचिनी घ्यायची आहे. दालचिनीची थोडीशी पावडर घ्या किंवा मग एक तुकडा घेतला, एक स्टिक जी आहे तर ती घेतली तरी देखील चालणार आहे. शक्यतो करून तुम्हाला बारीक करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये बारीक करा, खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्या. याची पावडर करायची आहे आणि तुम्ही सकाळी केली किंवा तुम्ही आज रात्री दालचिनीचा तुकडा पाण्यामध्ये भिजवत ठेवला तरी देखील चालणार आहे. दुसऱ्या दिवशी हे पाणी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे काय होतं बघा, की माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या जीवनातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होते. आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये दालचिनीचं पाणी जे आहे हे तर ते उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी, बघा योग किती सुंदर आहे. उद्या शुक्रवार आहे आणि उद्याच्या दिवशी शुक्रवार जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित असणारा वार मानला जातो. म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये हे दालचिनीचं पाणी जे आहे तर ते आवर्जून टाकायचं आहे.
थोडंसं पंचामृत देखील टाकायचं आहे. यानंतर त्यांच्या पूजेसाठी पंचामृताने देवांना स्नान घालायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण थोडंसं पंचामृत जर टाकलं तर कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो. आपल्या घरामध्ये गोडवा तयार होतो. नातेसंबंध चांगले व्हायला सुरुवात होते. चंद्रदोष दूर झाल्यामुळे आपल्याला पैशाच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या राहत नाही. करोडपती होण्याची इच्छाही पूर्ण होत असते आणि म्हणूनच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा भरून आपल्याला पंचामृत टाकायचं आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. समोरची वस्तू आहे ती म्हणजे गोमित्र. गोमित्र हे गायीपासून बनवलेलं असतं. तुमच्या घरामध्ये जर गायीचं गोमित्र ओरिजिनल असेल तर आवर्जून टाका किंवा या दिवशी तुळशीचं पान टाकलं तरी देखील चालणार आहे. यामुळे 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो. समोरची वस्तू आहे ते म्हणजे गंगाजल. बघा, या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये गंगाजल मिश्रित तीळ जेव्हा आपण पंचामृत तयार करून देवांना अर्पण करतो त्यावेळी देवी देवता प्रसन्न होतात. आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळत असतो. गंगाजल जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपला आत्मा आणि शरीर, मन हे पवित्र होत असतं. म्हणून आपल्याला शत्रुपीडा लागलेली आहे म्हणून तुम्हाला 2 थेंब गंगाजलाचे अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या दिवशी काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये असणारी जी हळद आहे ना, मीठ आहे, तर चिमूटभर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. या सर्व वस्तू एकत्र करून आपल्याला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना तुम्हाला डोक्यावरती पाणी घ्यायचं नाही, तर सर्वात प्रथम उजव्या खांद्यावरती एक मग, दुसरा मग डाव्या खांद्यावरती, त्यानंतर डोक्यावरती पाणी घ्यायचं. अशा पद्धतीने अंघोळ करायची आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही अंघोळ करत आहात त्यावेळी वेळेमध्ये तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे षडाक्षर मंत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा हर हर गंगे, हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. आता घरातील लहान मुलं असेल किंवा मुलगी असेल, पुरुष मंडळी असेल, तर सर्वांनी हा उपाय करायचा आहे. असं म्हटलं जातं की या नारळी पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं. एखाद्या ब्राह्मणाला या दिवशी तुम्ही थोडेसे अन्नदान, पैसेदान देखील देऊ शकता. तांदूळ देऊ शकता किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही एखादं दान म्हणून नक्कीच देऊ शकता. आपल्या जीवनातील एखादं दान करू शकता. जीवनातील जो काही पितृदोष आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, समस्या आहे, तर त्या दूर होणार आहे. आपल्या मनातील इच्छा, मनोकामना ह्या देखील लवकरच पूर्ण होतील. तुमच्या देवघरातील देवांचं विधिवत व पूजन सेवा जी आहे, रोजची नित्यसेवा तर ती करायची आहे आणि देवघरामध्ये जे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णुदेव, देवादिदेव महादेवांचं शिवलिंग यांना पंचामृताने स्नान घालायचं आहे, स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे. देवघरामध्ये सादर संगीत पूजा करायची, धूप लावायचा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. या दिवशी आवर्जून आपल्याला एक तेलाचा का होईना अखंड दिवा जो आहे तर तो तेवत ठेवायचा आहे देवघरामध्ये. यानंतर या दिवशी आवर्जून आपल्या जीवनातील 7.5 राहू केतूचा त्रास कमी करायचा असेल किंवा घरामध्ये वाद होत असेल पती पत्नीमध्ये, तर महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं. भगवान देवादिदेव महादेवांना आपल्याला तीळ मिश्रित गंगाजलाने शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा. तेथे माता पार्वतीला आपल्याला एक नारळ जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचं आहे. या दिवशी चुकूनही आपल्याला शिवलिंगावरती नारळ अर्पण करायचं नाही. बघा, माता पार्वतीचे जिथे स्थान असतं तिथेच आपल्याला हे नारळ अर्पण करायचं आहे. तर माता लक्ष्मीला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, अखंड अक्षदा अर्पण करायची आहे आणि शिवलिंगाजवळच हे आपल्याला नारळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी शिवलिंगाजवळ हे नारळ अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी नष्ट होतात. यासोबतच या दिवशी असं मानलं जातं की 33 कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी गाईला गूळ आणि आपल्याला थोडीशी हरभरा डाळ, चण्याची डाळ जी आहे तर ती भिजवून आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. तसेच थोडीशी आपल्याला मसूर डाळ देखील घ्यायची आहे. दोन्ही डाळी आपल्याला रात्रभर भिजत ठेवायच्या आहे, किमान 5-6 तास तरी भिजवत ठेवायच्या. यानंतर 2 ते 3 तास भिजवत घालायच्या. यानंतर आपल्याला एक पोळी जी आहे चपाती तर ती घ्यायची आहे. चपातीला थोडंसं हलकंसं तूप लावायचं आहे. त्यानंतर ह्या दोन्ही डाळी आणि थोडासा गुळाचा खडा हे आपल्याला त्या चपातीवरती, पोळीवरती ठेवायचं आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे.
असं मानलं जातं, की जेव्हा आपण या दोन्ही डाळी एकत्र करून गाईला खाऊ घालतो ना, त्यावेळी आपल्या कुंडलीमधले सर्व दोष जे आहेत, तर ते दूर होतात. मसूर डाळीचा हा उपाय केल्याने मंगळ दोष असेल, राहू केतूचा त्रास असेल किंवा लग्नामध्ये काही बाधा येत असेल, तर त्या सर्व समस्या दूर होतात. म्हणून हा उपाय नक्की करून बघा. सर्व कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश जे आहे तर ते मिळेल. जीवनातील सर्व अडचणी, अडथळे फक्त उपाय करत असताना मनापासून करा, श्रद्धेने करा, विश्वासाने करा. सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला. तर सांगितल्याप्रमाणे उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. तसंही 2 दिवस अमावास्या आहे, तर तुम्हाला हा उपाय शक्यतो शुक्रवारच्या दिवशी सकाळी करायचा आहे. उपाय 8 वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. गाईला जी वस्तू तुम्हाला खाऊ घालायला सांगितली आहे, ती वस्तू तुम्ही दिवसभरामध्ये उद्या कधीही खाऊ घालू शकता. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.